तर 1500-1600 रुपये जाणार. तू सर्व्हिस देऊ शकतो घरात? हा, मी होम डिलिव्हरी पण द्यायचो. त्या टायमाला पण दिली होती आणि माझा अशी पण होम डिलिव्हरी चालू आहे. नोकरी करायचीच नाही. सध्या नोकरीला कुठे वगैरे कसं काय? मी ग्रँटूडला जॉब. कशामध्ये? अकाउंट्स आणि ग्राफिक. वडील वगैरे कसं काय? पप्पा डायमंड मध्ये कुठे आहेत? अच्छा, म्हणजे तुमचा सहकार्य या बिझनेस मध्ये आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या बिझनेस व्यवसायामध्ये. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे नालासोपाऱ्यामध्ये, आणि नालासोपाऱ्यामध्ये जे माझे मित्र आहेत उमेश जनार्दन गायकर यांनी काही वर्षापूर्वी अगरबत्तीचा म्हणजे व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि मराठी मुलं आहेत ना, कोरोना झाल्यानंतर ह्या बिझनेसमध्ये उतरलेली आहेत. आपण बघतो सध्या माझ्या म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण भेट घेत आहोत उमेश मित्राची माझ्या, आणि त्यांनी ते म्हणजे जॉब करून ह्या बिझनेसमध्ये उतरलेले आहेत. तर आज त्यांच्यासोबत बोलूया त्यांच्या बिझनेस बद्दल. कारण मराठी मुलं बघतो आपण सर्व ठिकाणी, म्हणजे कोरोना झाल्यानंतर म्हणजे बघतो आपण कोविड झाल्यानंतर की प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरत आहेत बिझनेसमध्ये. तर आज आपण स्पेशल बोलूया उमेशकडे आणि त्यांच्या बिझनेस माहिती जाणून घ्या. त्यांना बिझनेस कसं काय होतोय. बिझनेस एकदम सोपा आहे म्हणजे अगरबत्तीचा, ते सर्व सांगतील आपल्या माहिती याबद्दल. तर मग जाणून घ्या सर्व माहिती उमेशकडून. आता चालू कर. आज माझ्यासमोर आहे उमेश गायकर, यांचं गाव आहे रौला, तालुका तळा, जिल्हा रायगड. तर मित्रा, सुरुवात कधी झाली या तुमच्या म्हणजे बिझनेसची, आणि कशी काय डोक्यामध्ये विचार आला की बिझनेस सुरू केला पाहिजे? सुरुवात झाली 31 मार्च 2025, गेल्या वर्षी. म्हणजे आता 1 वर्ष पूर्ण झाला. पण त्याच्या अगोदर म्हणजे आपण मराठी माणसं, बरोबर, तर धंदा करायचा म्हणजे थोडी भीती वाटते, कारण आपल्याकडे बॅकअप नाही ना तेवढा. बरोबर. त्याच्यामुळे मी पहिला घरून करायचो. म्हणजे घरी माल आणायचो आणि घराच्या समोर थोडी जागा आहे तिथे लावायचो स्टॉल लावायचो. मम्मी सांभाळायची तेव्हा. आणि कस्टमर वगैरे यायला लागले, मग त्याच्यानंतर विचार केला आपण शॉपसाठी बघूया, दुकान घेऊया. आणि मग जागा बघायला चालू केली. पहिला माझं दुकान वरती होतं, म्हणजे 31 मार्चला काय ओपनिंग झाली ना, ती वरती गेली. तिकडे कसं तेव्हा काय जास्त नॉलेज वगैरे नव्हतं, फक्त दुकान घ्यायचं त्या हिशोबाने केली. आणि कस्टमर वगैरे नव्हते, मग या मेन रोडला आलो. आता आहेत कस्टमर वगैरे पण. आणि धंद्या हा जो व्यवसाय आहे म्हणजे आई वडिलांनी सांगितल्याबद्दल की स्वतः माझ्या डोक्यात आलं, कारण आपण आई वडिलांनी म्हणजे सपोर्ट केला. आता मी आहे धंदा खोललाय तो पप्पाने, मम्मी आणि पप्पांच्यामुळे. आणि माझी बहीण पण त्याच्यामध्ये सपोर्ट करते, नाही असं नाही. पण ती आयडिया माझ्याकडे आली, कारण काहीतरी आपल्याला, माझं स्टार्टिंग पासून स्वप्न होतं म्हणजे धंदाच करायचा, नोकरी करायचीच नाही. सध्या नोकरीला कुठे वगैरे कसं काय? मी ग्रँटूडला जॉब. कशामध्ये? अकाउंट्स आणि ग्राफिक. वडील वगैरे कसं काय? पप्पा डायमंड मध्ये कुठे आहेत? रजिस्टरला. तुम्ही काय सांगाल तुमच्या मुलाबद्दल की हा एवढा मेहनती पोरगा दिसतो आपल्या डोळ्यासमोर? तर उमेश बद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या मुलाबद्दल? नक्की काय सांगाल त्याच्याबद्दल की जी आवड त्याची आहे ती कशी काय सांगाल? मुलगा मेहनती जरा आहे, खूप काय मेहनत करतो. बरोबर. सकाळी 9 वाजता येतो. अच्छा, म्हणजे तुमचा सहकार्य बिझनेस मध्ये आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या बिझनेस व्यवसायामध्ये. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर उमेश, प्रश्न असा आहे, आपण आज बघतो या नालासोपारा विरार शहरामध्ये UP बिहारची मुलं येतात आणि कमी वयामध्ये येऊन इकडे बिझनेस करतात, बरोबर, आणि हवा तेवढा आम्हाला पैसा कमवतात. तर मराठी मुलं नक्कीच पुढे जातील, तुला असं वाटतंय? नक्कीच पुढे जातील. कारण आपण प्रत्येक जण मेहनत करतो, बरोबर. आता कुणाच्या तरी हाताखाली काम करतो म्हणजे मेहनतच करतो 100%. मग तिकडे 100% जर काम करून आपल्याला 20% जर भेटत असेल, तर त्याच्यापेक्षा आपल्या धंद्यामध्ये जर 100% गेली तर 100% आपण काढू शकतो. तुझा हा जो व्यवसाय अगरबत्तीचा, याच्यामध्ये कोणकोणते ब्रँड आहेत, किती लोक घेऊ शकतात? माझ्याकडे ब्रँड आहे, सांगत ना सर. माझ्याकडे सर्व बँगलोरचे ब्रँड आहे, बरोबर. हे फेमस आहे स्वामी समर्थ. हे बँगलोर वरून मागवतो. पुढे कल्पना कस्तुरी आहे,
म्हणजे लालबागला जायची गरज नाही आपल्याला. लालबागला मी आपला इकडचं लोकल माल ठेवतच नाही. नाही आपले जर मराठी लोकांना खरेदी करायचं असेल तर हा, तिकडे या जाण्याची ठिकाणी गरज जायची गरज नाही. म्हणजे विरार वसईची लोक नालासोपाऱ्यात खरेदी करू शकतात. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे होलसेल आणि रिटेल आहे. बरोबर, दोन्ही म्हणजे पण. होलसेल वाले पण येऊ शकतात आणि रिटेल वाले पण. त्या साईडनं कापूर वगैरे कसं काय? इथे कापूर आहे, तेलाच्या बाटल्या आहेत. आता तेलाच्या बाटलींचा भाव मार्केटमध्ये वाढलाय, पण आपल्याकडे मी फक्त 10 रुपये वाढवले. 10 रुपये भले मी मार्जिन कमी ठेवले, कारण कस्टमर इम्पॉर्टंट आहे. भले आता रेट वाढलाय, माझी मार्जिन कमी आहे, पण फ्युचर मध्ये येऊ शकतं. बरोबर. त्या साईड इकडे काय ह्या वस्तू? या धूपच आहे, हा ओला धूप आहे, हा कप धूप आहे. बरोबर. म्हणजे आपली जी मराठी माणसं ह्या साईडला खरेदी करण्यापेक्षा, म्हणजे लांब जाण्यापेक्षा, विरार वसईला लोक राहतात, महाराष्ट्रीयन लोक किंवा आपल्या पट्ट्यातली, दादरला जायची गरज नाही. सीझन मध्ये गणपतीमध्ये कधी काही गरज लागेल तर सीझन मध्ये गणपतीमध्ये आपण स्वतःची आपली किट बनवतो. आता गेल्या वर्षी पण बनवलेली. तर त्या किटची पण जे एमआरपी आहे ना, एमआरपी ती आपण रिजनेबल ठेवली. म्हणजे बाहेर जर असं सामान घ्यायला गेलो पूर्ण, तर 1500-1600 रुपये जाणार. तू सर्व्हिस देऊ शकतो? मी होम डिलिव्हरी पण द्यायचो, त्या टायमाला पण दिली होती, आणि माझ्या अशी पण होम डिलिव्हरी चालू आहे. असं काय नाही, कारण माझा माल विरार भाईंदर वगैरेला पण जातो. बरोबर. मी स्वतः घेऊन जातो. आता हा माझा स्वतःचा ब्रँड आहे. अच्छा, कोणता? न्यू संजीवनी. न्यू संजीवनी. हम्म. हे चंदन आहे, कस्तुरी आहे. बरोबर. आपल्या घरी तयार केला? हा, स्वतः? स्वामी काय समर्थ. बोलतो, मोठी गोष्ट आहे. हा माझा स्वतःचा ब्रँड आहे, न्यू संजीवनी. अच्छा. स्वामी समर्थ, कस्तुरी आणि चंदन. त्याच्यामध्ये आपण अजून घेऊन येणार आहे एक श्रीराम करून एक घेऊन येणार आहे. कारण आपला आहे ना, जो स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे ना, त्याला सर्वात जास्त मागणी आहे मार्केटमध्ये. मराठी कस्टमरला काय सांगशील? म्हणजे आपल्या मराठी मराठी कस्टमर तसं बोललं तर माझ्याकडे त्या एरियामध्ये आहे ना, मराठी कस्टमर कमी आहेत. अच्छा, भैया लोक जास्त. या सोशल मीडिया मार्फत लोकांना सांगायचं संदेश द्यायचा असेल तर मराठी कस्टमरला काय सांगशील की एवढ्या लांब जाण्याची मराठी व्यवसायाला सपोर्ट करा? मराठी म्हणजे आपलं कसं आहे, जर आपल्याकडचं असेल कोण तर त्यांच्यासाठी रिजनेबल प्राइस असतं. म्हणजे सर्वांसाठी रिजनेबलच आहे, पण एक आपला बाबा प्रश्न असा आहे, जर मराठी उद्योजकांना मोठं करायचं असेल तर मराठी व्यवसाय, मराठी कस्टमरला काय सांगणार? तुला काय वाटतं की लालबागला जाण्यापेक्षा माझ्याकडे या, तर मराठी माणसं मोठी होतील ना मराठीने खरेदी केलं तर मराठी समोर बिझनेसमॅन आहे, बरोबर, छोटा व्यवसाय, त्यांना संदेश काय द्यायची? कस्टमरला बोलतोय, येणाऱ्या कस्टमरला देणार ना संदेश? चालेल, ठीक आहे, चल मी बोलतो पुढे काय ते कसं काय ते. मला असं अजून एक प्रश्न असा आहे, जर असं वाटलं की धंदा बिझनेस मोठा झाला आणि होईल तुझा म्हणतो परमेश्वर, तर जॉब करायची काही गरज नाही तर काळांतराने, बरोबर ना? स्वतः आहेत मोठी अशी? हो, माझा काय माझं ऍक्च्युली हे माझी स्वतःची जे ब्रँडिंग आहे ना संजीवनी. अच्छा. तिचं स्वतःची एक छोटी फॅक्टरी करायची आणि त्याच्यामध्ये सर्वच ब्रँड आपलेच असतील. स्वप्न म्हणजे आता हे कसं आपण बाहेरनं इम्पोर्ट करतो. बरोबर. हा सर्व माल आहे ना, हा इकडे जो आहे आता तुम्ही दाखवताय, तुम्ही सर्व बाहेरून इम्पोर्ट केला. बँगलोरचा आहे, गुजरातचं वगैरे आहे. तुम्हाला महाराष्ट्रातले सर्व प्रोडक्ट ठेवायचे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या कंपन्या नाही आहेत, आणि आहेत त्यांना तसा जो फ्रेग्रन्स आहे ना तो नाही आहे. कारण मी ट्राय केलाय, म्हणून मी स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करायला चालू केली. बरोबर. आणि माझं स्वप्न आहे की, आणि ती जी फॅक्टरी करायची ती मला माझ्या गावी करायची. ते स्वप्न खूप चांगले आहे, स्वप्न बघत पाहिजे माणसाने, तर स्वप्न मोठी होतात बघा त्यात. अच्छा अच्छा. एक शेवटचा अजून प्रश्न आहे, आई वडिलांबद्दल काय सांगशील की फॅमिली सपोर्ट कसा काय? आई वडिलांबद्दल बोलायचं झालं तर मी वडील तिकडे, ही आई उमेशची मम्मी आहे, काय बोलणार? मी फक्त धंदा टाकला, बरोबर, म्हणजे बिझनेस ओपन केला, सांभाळते फक्त माझी आई आणि पप्पा. म्हणजे मी माल आणतो, माल आणणं मोठी गोष्ट नाही आहे, मार्केटला जायचं माल करणं मोठी गोष्ट आहे. बिझनेस करणं मोठी गोष्ट आहे. आता तेच सकाळी मम्मी 7:30 वाजता दुकान उघडते, रात्री 8 वाजेपर्यंत असते, मग पप्पा येतात 11 वाजेपर्यंत असतात, मी येतो 10 वाजता, फक्त माल बघतो आणि निघतो. अजून असं एक प्रश्न असा विचारला होता, 2-3 वर्षामध्ये काय फरक वाटतो बिझनेस मध्ये, की तोटा नफा कसा का दिसतो? बिझनेस मध्ये नफा आहे, पण बिझनेस मध्ये मेहनत. खुश आहे ना? पण खुश आहे, नक्की ना? हा, ठीक आहे. म्हणजे मराठी माणसं खुश दिसली पाहिजे. आपण समोर बघतो आजूबाजूला बाहेरून लोक आलेले आहेत, सकाळी जे बसतात ते लास्ट पर्यंत मेहनत करतात आणि आपण पैसा कमवतात, बरोबर ना? तुम्ही नक्की खुश आहेत? 100% नक्की, एकदम. बस एवढंच पाहिजे मराठी माणसासाठी. चला, आपण ह्या व्हिडिओ मार्फत अजून काही लोकांना संदेश देऊ. तोपर्यंत आपण धन्यवाद देऊ सर्व. नमस्कार. तर तुम्हाला ह्या ठिकाणी जर वस्तू घ्यायची असतील, हे महाराज गोळी धुपाचं साहित्य तिकडे कुपरचं वगैरे आहे, परत ह्या साईडला नारळ वगैरे, ह्या साईडला ऍक्च्युली ह्या ठिकाणी आहे ना, जो ब्रँड आहे तो त्यांनी घरामध्ये बनवला उमेशनी. त्याची स्वतःचं स्वप्न असं होतं की मोठी फॅक्टरी असेल लाईफमध्ये, आणि सर्व त्यांनी तयारी करून ठेवली आहे. स्वप्न माणसाने बघितली पाहिजे. का माहिती,
स्वप्न बघायचं, स्वप्न पूर्ण नक्कीच होतात आणि स्वप्न बघणं गरजेचं आहे. हे सर्व मराठी माणसांना लांब म्हणजे लालबागला जाण्यापेक्षा आपण नालासोपाऱ्यामध्येच विकत घेऊ शकतो. कारण आज मराठी माणसं बघतो आपण विरा नालासोपारा चिक्कार अफाट मराठी लोक आहेत, बरोबर ना. आणि हे सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. त्या साईडला मोठे मोठे अगरबत्ती तिकडे, परत ह्या साईडला म्हणजे ज्या वस्तू दादरला लालबागला भेटतात या ठिकाणी पण खरेदी करू शकता. मस्त तयारी तुम्ही केल्या फॅमिलीने आणि मस्त आवडलं आम्हाला. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी उमेशची ठेवलेली आहे. नक्कीच एकदा दुकानाला भेट द्या आणि साहित्य खरेदी करा. तर नमस्कार, हे होते उमेश दादा गायकर, माझ्याच गावाकडच्या मुक्कामरावला, तालुका तळा, जिल्हा रायगड, आणि यांचं राहणीमान मोरेगाव नालासोपारा इथे राहतात. तर आज आपण त्यांना भेट दिली त्याच्या दुकानाला. नक्कीच तुम्ही पण भेट द्या, कारण ह्या ठिकाणी जर तुम्हाला गणपतीमध्ये किंवा काही साहित्य वस्तू विकत घ्यायचे असेल तुम्ही या ठिकाणी नक्की घेऊ शकता. आणि तुम्हाला दादरला किंवा लालबागला जायची गरज पडणारच नाही. आणि मराठी कस्टमरांनी मराठी बिझनेसवाला सपोर्ट केला पाहिजे, तरच मराठी माणसं मोठी होतील असं मला तरी नक्की वाटेल. एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्हाला भेट द्यायची असेल तर या ठिकाणी नालासोपारा मोरेगाव विनायकनगर साईडला दुकान आहे. ह्या साईडला दुकानाचं नाव आहे श्री कृपा अगरबत्ती. आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय.